मनोज जरांगे यांची बीडमध्ये इशारा सभा पार पडलेली आहे। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून मुंबईसाठी निघायचं, समाजाला डाग लागेल असं एकही पाऊल उचलायचं नाही असं जरांगेंनी म्हटलंय। तर कोणी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही असे हा आदेश त्यांनी दिलेत। सरकार षडयंत्र करून असे लोक आपल्यामध्ये टाकतील असंही जरांगे म्हणाले। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही। एक महत्वाचा मुद्दा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही। त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत। बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे, त्याला सांगायचं मुंबईला चल। सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले। सगळ्यांना सांगा मुंबईला चल।